नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी खूप लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंसाठी अर्जुन आणि सायली दोघेजण एकत्र आले होते. त्यानंतर 2-2.5 वर्षानंतर मधुभाऊंना न्याय मिळाला. साक्षी शिकरे जेलमध्ये गेली आणि प्रियालासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळाली होती. पण इथे आता काही गोष्टी अशा घडल्या, दोघीही जणी जेलमधून बाहेर आल्या. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, 22 वर्षांपूर्वीचा इथे आता उलगडा झाला. रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा हा अपघात नसून घातपात आहे, ही गोष्ट अर्जुन सायलीने शोधून काढली आणि त्यामागचा इथे आता मूळ सूत्रधार नागराज आहे हे सुद्धा त्यांना समजलं. आणि त्याच्यामध्ये महिपत शिकरेलासुद्धा शिक्षा झाली आणि आता नागराज किल्लेदारसुद्धा जेलमध्ये आहे. म्हणजे उशिरा का होईना, पण प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा मात्र दिली. आणि आता तब्बल 2-3 वर्ष अर्जुन सायली फक्त गुन्हेगारांना शोधतायत आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देऊन जेलमध्ये पाठवतायत. पण आता इथे कल्पना आणि प्रताप काका या दोघांनी निर्णय घेतलेला असतो की तुम्ही दोघेजण फक्त कामाचा विचार करता, गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा विचार करता, आपल्या माणसांसाठी झटता, त्यांच्यासाठी सगळं करताय. पण तुम्ही दोघेजण जरा एकमेकांना नवरा बायको म्हणून वेळ द्या, कुठेतरी छान फिरायला जा, काही दिवस तरी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करू नका. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये प्रताप काका आणि कल्पना या दोघांनी सायली अर्जुनला बाहेर फिरायला पाठवलेलं असतं. आणि त्यानंतर ते दोघेजण हनीमूनसुद्धा साजरा करतात. आणि त्यानंतरला सायलीने गुड न्यूज दिलेली असते आणि सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काही महिन्यांचा कार्यक्रमाने लीप घेतलेला आहे आणि इथे सायलीने 2 जुळ्या बाळांना जन्म दिलेला आहे. इथे आता गुडगुडीत गोंडस 2 जुळे बाळ या दोघांना सायलीने जन्म दिलेला असतो. आणि त्यामुळे इथे सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण कामामध्ये खूप बिझी असतात. सायली घरातली कामं करत असते आणि जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये अर्जुनला त्याच्या कामामध्ये मदत करत असते. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली यांना पर्सनल असा एकमेकांना वेळ मिळतच नसतो. आणि जेव्हा दोघेजण एकत्र असतात तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी गंभीर विषयावरती चर्चा करत असतात आणि त्या टेन्शनमध्येच दोघेजण असतात. पण इथे आता गोष्ट वेगळी असते, कारण सगळ्या गुन्हेगारांना त्यांची शिक्षा मिळालेली असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन सायली, अरे तुम्ही दोघेजण जरा एकमेकांना वेळ द्या. सायलीला म्हणते की तू जा बरं, अर्जुन बरोबर गप्पा मार, बाकीचं किचनमधलं मी आवरते, त्यानंतर तू झोप, पण इथे आता काम करू नकोस. आणि कल्पना जाऊन प्रताप काकांना सांगते, काय हो बघताय ना, अर्जुन सायलीचं लग्न झाल्यापासून त्यांच्या मागे काही ना काहीतरी व्याप आहेच. म्हणजे दोघांना एकमेकांबरोबर असा वेळ मिळतच नाही आहे. अर्जुनचं कामच असं आहे की अर्जुन सकाळी जातो, तो संध्याकाळी घरी येतो. त्यानंतर त्याच्या कामांचा असा काही व्याप त्याच्या मागे असतो की कधी त्याला पुन्हा बाहेर जावं लागतं आणि जी केस असेल त्या केसचा स्टडी करत बसतो. सायली बिचारी घरामध्ये आपल्यासाठी राबत असते, अस्मिताची काळजी घेत असते, पूर्ण आजींचं पथ्यपाणी आणि त्याचबरोबर आपल्या दोघांची सुद्धा काळजी घरातलं करून अर्जुनला मदत करते. तिला असा स्वतःसाठी आणि अर्जुनसाठी वेळच मिळत नाही आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना कल्पना. कल्पना म्हणते, तेच मी त्या दोघांना सांगणार आहे की तुम्ही दोघेजण कुठेतरी बाहेर फिरायला जा. आता बाद झालं काम, तुम्हाला हवं तसं सगळं घडलं आहे ना, प्रत्येकाला त्याची शिक्षा मिळाली आहे ना, मग आता तुम्ही दोघेजण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. घर सांभाळायला मी आहे, विमल आहे आणि ती प्रिया आहे ना, तिच्याकडून सुद्धा मी कामं करून घेईन. तेव्हा इथे आता कल्पना सायलीला आणि अर्जुनला आपल्या रूममध्ये बोलावते. विमलला सांगते की सायलीला घरातलं एक काम करू द्यायचं नाही, तिला फक्त आराम करायला सांगायचं आणि नंतर माझ्या रूममध्ये दोघांनासुद्धा यायला सांग. तेव्हा सायली आता कल्पनाच्या रूममध्ये जाते
आणि म्हणते, आई काय झालं, तुम्ही मला बोलावलं आणि मला तुम्ही काम का करू देत नाही. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, किती काम करशील तू, बास झाली आता कामं, मी जे सांगते ना ते तुम्ही आता ऐकायचं आहे. प्रताप काका म्हणतात, अर्जुन मी तुमच्या दोघांचं महाबळेश्वरचं एका चांगल्या हॉटेलमध्ये बुकिंग वगैरे करून ठेवलं आहे. 2-3 दिवसांसाठी तुम्हाला दोघांना आता त्या ठिकाणी फिरायला जायचं आहे आणि हवं तर तुम्ही दोघेजणं अजून तिथे तुमचं राहण्याचं स्टे वाढवू शकता. पण तरीसुद्धा तुमचं काम पाहता मी तुला 3 दिवसांचं बुकिंग केलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड पण अजून माझी खूप कामं बाकी आहेत, तुम्ही हे सगळं कशाला केलं. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन बास झालं काम. अरे सायलीकडे बघ जरा, ती सुद्धा कंटाळली तुझ्या कामाला. सायली म्हणते, आई असं नाही आहे. कल्पना म्हणते, गप्प बस तू, मला सगळं काही कळतं, किती तो कामाचा व्याप. अरे ती वकील नसतानासुद्धा वकिलांसारखी बोलायला लागली. आता बास झालं, तुम्ही दोघंजणं निघायची तयारी करा, बॅग वगैरे पॅक करा आणि लगेच फिरायला जा. मी तुम्हाला सांगते आणि माझा शब्द तुम्हाला ऐकावाच लागेल. तेव्हा इथे दोघेजणं आपली गाडी घेतात आणि जायला तयार होत असतात. सायली इथे छान तयार झालेली असते, तिने ड्रेस वगैरे घातलेला असतो. तेव्हा अर्जुनसुद्धा इथे आता नेहमीचे कपडे त्याने बाजूला ठेवलेले असतात आणि कम्फर्टेबल असे कपडे घालून तो सुद्धा महाबळेश्वरला जायला निघालेला असतो. दोघेही त्या ठिकाणी जातात. थंड हवेचं ठिकाण आहे, तिथे गेल्यानंतर काही महत्त्वाची ठिकाणं फिरतात. दोघेजणं आता एकत्र असल्यामुळे एकमेकांबरोबर वेळ घालवतात आणि दोघेही प्रेक्षकांनो कितीतरी दिवसानंतर किंवा वर्षानंतर दोघेजणं छान असे एकत्र आलेले असतात. कुठल्याही गोष्टीचा व्याप नसतो, डोक्याला त्रास नसतो आणि त्यानंतर इथे दोघेजणं रोमॅन्टिक होतात, एकमेकांबरोबर छान डान्स करतात. एकमेकांबरोबर वेळ घालवल्यानंतर दोघेही आनंदाने घरी येतात. तेव्हा प्रेक्षकांनो काही दिवस गेल्यानंतर इथे सायली किचनमध्ये काम करत असताना तिला चक्कर येते, तिला मळमळायला लागतं, तिला उलटीसारखं वाटत असतं. तेव्हा इथे विमल म्हणते की लवकर या वहिनी, लवकर या, इथे बघा सायली ताईला चक्कर येते, तिला उलटीसारखं वाटतंय, पित्त झालं वाटतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की या वेळेला मी गॅरंटीने सांगत असते की या वेळेला सायलीला ना पित्त झालेलं आहे ना ॲसिडिटी, हो ना सायली. तेव्हा सायलीसुद्धा लाजायला लागते. तरीसुद्धा आपण डॉक्टरांना बोलूया कन्फर्म करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो फॅमिली डॉक्टर यांना बोलावलं जातं, सायलीला चेक केलं जातं आणि आनंदाची बातमी दिली जाते. सांगितलं जातं की अभिनंदन, तुम्ही आई बाबा होणार आहात, तर तुम्ही आजी आजोबा. तेव्हा कल्पना, प्रताप काका, अर्जुन, सायली, पूर्ण आजी सगळ्यांना भयंकर आनंद होतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अरे वा, आता माझ्या बाळाबरोबरसुद्धा कुणीतरी खेळायला येणार वाटतं. तेव्हा इथे सायली खूपच जास्त लाजत असते. तर अशा रीतीने सुभेदारांच्या घराला आता सायली वारस देणार असते. या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो, फक्त प्रियाला या गोष्टीचा आनंद झालेला नसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया जी व्यक्ती आहे ती खरी तन्वी तर नाहीच आहे. आणि त्यानंतर सायली प्रेग्नंट असल्यामुळे सगळेजण तिची अतिशय जास्त काळजी घेत असतात आणि प्रियाला घरातली कामं करायला सांगत असतात. आणि त्या दरम्यानच प्रेक्षकांनो समजलेलं असतं की प्रिया खरी तन्वी नाही आहे. तेव्हा सायली त्या गोष्टीचा छडा घेते, ती खरी तन्वी नाही आहे हे शोधून काढते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अशा बऱ्याचशा गोष्टी सायलीच्या समोर येतात आणि त्याच्यावरून एक मोठी गोष्ट सिद्ध होते. आणि ती गोष्ट म्हणजे की प्रिया खरी तन्वी नाही आहे. कारण सायली म्हणालेली असते 3 महिन्याच्या आत मी हे सत्य शोधून काढणार. तेव्हा सायली ही गोष्ट शोधून काढत असते की खरी तन्वी ही प्रिया नाही आहे म्हणून. मग खरी तन्वी कोण आहे ही गोष्ट तिच्या लवकर समोर येत नसते. कारण ज्यांनी हिंट दिलेली असते त्या व्यक्तीने फक्त एवढं सांगितलेलं असतं की प्रिया खरी तन्वी नाही आहे आणि हिंट देणारी व्यक्ती आहे साक्षी शिकरे. म्हणून सायली काय म्हणते, आता मी लवकरात लवकर पुरावे गोळा करून हे सिद्ध करेन की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. पण तिला हे माहिती नसतं की खरी तन्वी मीच आहे म्हणून. आणि तेव्हा असे काही पुरावे गोळा केलेले असतात की प्रिया ही फ्रॉड आहे हे सायलीने पुराव्यानिशी सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं. आणि मग प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, प्रिया जेलमध्ये गेलेली असते. तेव्हा घरातलं वातावरण खूप दिवसानंतर का होईना आनंदी झालेलं असतं. अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो. त्यामुळे अश्विन तिची बाजू घेणं बंद करतो आणि तिला गुन्हेगार असल्यामुळे, एक फ्रॉड मुलगी असल्यामुळे
कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशी सुद्धा त्याची इच्छा असते. त्यामुळे अश्विनचा अर्जुन, सायली आणि आपल्या कुटुंबियांवरचा रागसुद्धा निघून गेलेला असतो. तेव्हा इथे आता सायली ही प्रेग्नंट असल्यामुळे अश्विन तिची व्यवस्थित काळजी घेत असतो आणि तोपर्यंत अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते आणि अस्मिताला छान अशी गोंडस मुलगी झालेली असते. ती गोंडस मुलगी झाल्यानंतर इथे आता सगळेजण तिचे लाड तर करतच असतात, पण आता अस्मिता स्वतः सायलीचे डोहाळे पुरवत असते. सायलीला काय हवं नको ते बघत असते, कारण जेव्हा अस्मिता प्रेग्नंट असते ना, तेव्हा सायलीने तिची खूप जास्त काळजी घेतल्यामुळे आता अस्मितासुद्धा काळजी घेत असते. प्रेक्षकांनो, इथे अस्मिताचं डोहाळे जेवण 7व्या महिन्यामध्ये केलेलं असतं. 8-9 2 महिन्यांमध्ये तिची डिलिव्हरी झालेली असते. तोपर्यंत इथे आता सायलीला 4था महिना हा लागलेला असतो आणि तेव्हा इथे सायलीला काही हवं नको ते सगळं अस्मितासुद्धा बघत असते आणि कल्पना, विमल सगळेजण भरभरून काळजी घेत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनसुद्धा जबाबदार झालेला असतो. आणखीनच तो सायलीसाठी तिच्या शाळेजवळच्या इथे म्हणजे चिंचा, बोरं, कैऱ्या तिथे जे विकायला येत असतात, तिथून अर्जुन तिच्यासाठी चिंचा, बोरंसुद्धा आणत असतो सायलीला खाण्यासाठी. आणि तेव्हा इथे सायलीचे छान असे डोहाळे आता पुरवले जात असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता हिला मुलगी झालेली असते. ती म्हणत असते, सायली तुला ना आता मुलगाच व्हायला हवा, म्हणजे दोघे बहीण भाऊ एकत्र छान खेळतील ग, कंपनी मिळेल दोघांना, हो की नाही. तेव्हा इथे सायली म्हणते की जे काही व्हायचं ते होऊ दे, पण बाळ हे सुदृढ असू दे. तेव्हा इथे 7वा महिना लागल्यानंतर छान इथे आता सायलीचं डोहाळे जेवण केलं जातं आणि डोहाळे जेवणाला खूप लोकांना आमंत्रित केलेलं असतं. त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आता ओटी भरणीचा कार्यक्रम केला जातो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे सगळेजण वाट बघत असतात की कधी एकदा डिलिव्हरी होते आणि कधी बाळ जन्माला येत आहेत. अर्जुन तर खूप जास्त एक्सायटेड असतो आणि इथे तर आता सायलीला ट्विन्स होणार असतात, ट्विन्स. तेव्हा खूप जास्त आनंद असतो. जर ट्विन्स होणार आहेत तर मग एक मुलगा किंवा मुलगी, नाहीतर 2 मुलं 2 मुली, असं आता बोलणं सातत्याने घरामध्ये सुरू असतं. पण तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 2 गोंडस बाळं जन्माला आलेले असतात. काही दिवसांचा इथे लीव घेतलेला असतो, काही महिन्यांचा कार्यक्रमाने लीव घेतलेला असतो आणि डायरेक्ट इथे सायली आता हॉस्पिटलमध्ये दाखवलेली असते. तिला लेबर पेन होतात, ती डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये असते आणि तिला छान 2 गोंडस मुलं जन्माला येतात. तेव्हा सायलीची डिलिव्हरी झाली हे समजल्यानंतर सगळेजण आनंदी असतात, खुश असतात. तेव्हा सायली ठीक आहे ना, सगळेजण आधी सायलीला विचारत असतात, कारण सायली खूप नाजूक आहे, त्याच्यामध्ये ट्विन्स होणार आहेत. त्यामुळे घरच्या लोकांना थोडंसं प्रेशर असतं की सगळं काही व्यवस्थित होईल ना. बाळ आणि सायली आम्हाला दोघेही सुखरूप हवे आहेत, कुणाला काही होता कामा नये. डिलिव्हरी होत असताना सायलीची तब्येत ही अगदी ठीक असली पाहिजे, असं कल्पनाचं सातत्याने म्हणणं असतं. कारण तिचं सायलीवरती मुलीप्रमाणे प्रेम आहे. जशी ती अस्मितावरती जीव लावते, तशीच कल्पना इथे सायलीवरती प्रेम करते. इथे आता अर्जुन तर काही टेन्शनमध्येच असतो, त्याच्या बायकोला काही होता कामा नये आणि बाळसुद्धा सुखरूप असू दे, अशी त्याची द्विधा मनस्थिती असते. पण प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी अगदी दोघांनासुद्धा सुखरूप ठेवलेलं असतं आणि बाळ आणि आई दोघेही अगदी व्यवस्थित आहेत असं सांगितल्यानंतर सगळ्यांनी इथे मोकळा श्वास घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काही दिवसातच सायली बाळांना घेऊन घरी येत असते. तेव्हा छान पद्धतीने औक्षण केलं जातं आणि इथे एक बाळ असतं सायलीच्या हातामध्ये, तर दुसरं बाळ असतं ते म्हणजे अर्जुनच्या हातामध्ये आणि चैतन्य त्यांच्या बॅगा वगैरे घेऊन मागोमाग आलेला असतो. तेव्हा अस्मिता इथे चिमुकली मुलगी हातामध्ये घेऊन त्या दोघांची वाट बघत असते आणि त्यानंतर इथे खूप छान पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातं आणि दोन्ही बाळांना घरामध्ये घेतलं जातं. तेव्हा इथे खऱ्या अर्थाने पूर्णाजी म्हणत असते की आज आपलं घर भरल्यासारखं वाटते. माझी खूप इच्छा होती की सायली आणि अर्जुन यांना जी काही बाळ होतील, माझी परतुंड माझ्या इथे मांडीवरती मी खेळवावी, त्यांना डोळे भरून बघावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि सायली, तू माझी ती इच्छा लवकरच पूर्ण केलीस, त्यासाठी इथे पूर्णाजी मनापासून सायलीला थँक्स म्हणत असते. कारण तिने सुभेदार घराण्याला त्यांचा वारस दिलेला असतो आणि त्या गोष्टीचा आनंद संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना झालेला असतो.
तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा सुमन हे तिघेजण आता सायली ही आपलीच मुलगी आहे असं समजून तिच्यासाठी हवे तेवढे पदार्थ घेऊन आलेले असतात आणि खेळणी बाळासाठी आणलेले असतात आणि सायलीसाठी भरभरून प्रेम. तिला असं वाटत असतं की आपल्या माहेरचंच कुणीतरी आले की काय असं आता सायलीला वाटत असतं. तर अशा रीतीने इथे आता सायलीने 2 बाळांना जन्म देऊन सुभेदारांच्या घराण्याला वारस दिलेला असतो.